सगळ्या खेळण्या सोडून, सगळं खाली जागा सोडून आणि असं आम्हाला सोफ्यावरती चढून आणि कपड्यांसोबत खेळायचं असतं. आणि ते कपडे खाली टाकायची, पुन्हा उचलून वरती घ्यायचे. यात खरंच लेकरांना काय आनंद मिळत असेल, त्यांचं त्यांनाच माहिती. खरोखर आई होणं हे सोपं नसतं, परंतु जेव्हा आई एक स्त्री होते, त्यावेळेला ती तिच्या बाळासोबत तिचंसुद्धा बालपण एन्जॉय करत असते. बघा ना, कसा हा आगाऊपणा चाललाय दोघं लेकरांचा पण. आणि ह्या गाद्या माझ्या कंटिन्यू खाली टाकलेल्या असतात. घर जरा अस्तव्यस्त दिसतं, चांगलं दिसत नाही, परंतु तो असा सोप्यावर चढतो. मला प्रचंड भीती वाटते खाली पडून लागेल की काय याची. म्हणून मी सेफ्टीसाठी कायम ह्या गाद्या टाकून ठेवते. घर थोडं अस्तव्यस्त दिसलं तर चालेल, परंतु मुलांची सेफ्टी ही जास्त गरजेची आहे असं मला वाटतं. साई जेव्हा 2.5 वर्षाचा पूर्ण झाला, त्यावेळेला मी इथं त्याला त्रिशा क्लासेस म्हणून क्लास आहे, तिथं टाकलं होतं. बघा त्याची हँडरायटिंग 3 वर्षाचा झाला आहे आता तो आणि त्याची हँडरायटिंग अशी आहे. खूप छान नाही आहे, पण बऱ्यापैकी आहे. लिहितो तो. बाकीची मुलं लिहत नाही, पण त्याला लिहायची गोडी लागली आहे आणि ते खरंच खूप मोठी गोष्ट आहे. बाकीची मुलं शाळेत जायला त्रास देतात, शाळेत गेल्यावरती रडतात आणि आम्हाला मात्र संडेलासुद्धा स्कूलला जायचं असतं. मग तू मला आज स्कूलला का नाही पाठवते? मला स्कूलला जायचं आहे ना, असं म्हणून तो मला त्रास देतो. खरोखरच त्रिशा क्लासेसमध्ये ना मुलांना अभ्यासाला बॉदरेशन न देता मुलांना शाळेची आवड निर्माण केली जाते. म्हणून मला ते क्लासेस खरंच प्रचंड खूप आवडतात. आणि मला तरी माझ्या मुलामध्ये खूप इम्प्रूव्हमेंट दिसून आली. तो अभ्याससुद्धा खूप आवडीने करतो आणि स्कूलमध्ये जायलासुद्धा खूप आवडीने जातो. मी माझ्या लहान मुलाला म्हणजे स्वामीलासुद्धा तिथंच क्लासमध्ये टाकणार आहे. बघू शकता तुम्ही किती छान ते असं कव्हर पण करून घेतात अभ्यास आणि मुलांना छान अशी गोडी पण लागते. स्कूलमध्ये आम्हाला एक पोयम शिकवली. ती आम्ही पाठ केली आणि आम्हाला मात्र ती म्हणून दाखवायची. म्हणून तो म्हणून दाखवतोय. एकदा नक्की ऐका. म्हण बेटा. अरे वा. अजून दुसरी. वाह टमाटर. वाह टमाटर बोले मध्ये जा. वाह टमाटर बोले मध्ये जा. वाह टमाटर बोले मध्ये जा. वाह टमाटर उठाया हाती तो भीमा ते दाया. व्हेरी गुड. आता इंग्लिशची पोएम पाठ करायची आहे.